नमस्कार, मैं पूजा पांडे। आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। आषाढ़ी एकादशी पर आमदार दिलीप मामा लांडे के निशुल्क खिचड़ी वितरण कार्यक्रम में उमड़ी भीड़। बड़ी संख्या में लोगों ने लिया प्रसाद। मुंबई घाटकोपर पश्चिम स्थित सर्वोदय सिग्नल पर आषाढ़ी एकादशी के पावन अवसर पर शिवसेना द्वारा आमदार दिलीप मामा लांडे के मार्गदर्शन में निशुल्क खिचड़ी वितरण कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में सुबह से ही श्रद्धालुओं और स्थानीय नागरिकों की भारी भीड़ उमड़ी। भगवान श्री विठ्ठल रुक्मिणी की भक्ति और आषाढ़ी एकादशी के महत्व को ध्यान में रखते हुए आयोजित इस कार्यक्रम में बड़ी संख्या में लोगों ने प्रसाद स्वरूप खिचड़ी ग्रहण की और आयोजन की सराहना की। कार्यक्रम के दौरान शिवसेना के पदाधिकारियों और कार्यकर्ताओं ने पूरी व्यवस्था संभालते हुए सभी श्रद्धालुओं को सुव्यवस्थित ढंग से खिचड़ी वितरित की। बता दें कि इस कार्यक्रम के आयोजक दीपक बाबा हांडे जी थे। कार्यक्रम को सफल बनाने में शाखा क्रमांक 139 के धनश्री श्रीधानकर, शाखा क्रमांक 123 की पूजा पवार, 127 की शाखा प्रमुख संगीता हुले, शाखा क्रमांक 128 के शाखा प्रमुख मंगेश मोहिते, शाखा क्रमांक 123 के बाबू शालुंखे, शाखा क्रमांक 127 की शाखा प्रमुख सुवर्ण वारुंजे तथा शाखा क्रमांक 128 की नंदा गवानी ने महत्वपूर्ण भूमिका निभाई। अब आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर इस कार्यक्रम के दौरान उपस्थित लोगों ने क्या कुछ कहा। पत्रकार ब्रजेश सिंह की रिपोर्ट का प्रयास करें। यहाँ पर दमदार आमदार दिलीप मामा लांडे जी का भी यहाँ पर आगमन हुआ। आषाढ़ी एकादशी यहाँ पर खिचड़ी वाटप का भी कार्यक्रम यहाँ पर हम मंदिर में मौजूद है। आइए हम जानने का प्रयास करेंगे। मामा, आपका स्वागत है हमारे चैनल में। देख रहे हैं काफ़ी तादाद में यहाँ पर भक्तों की भीड़ उमड़ी पड़ी है और आप किस तरह का संदेश देना चाहेंगे सभी को? आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे दैवत पांडुरंगाची आज यात्रा आहे आणि या आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण जगातील वारकरी संप्रदाय पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी, आपली शक्ती आपली भक्ती पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या परिवारासाठी आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात। आणि म्हणून गेले 1 महिना पायीवारी चालू आहे। या वारीच्या माध्यमातून भक्त जात असतात। परंतु माझ्या विभागातील मुंबई शहरातील चांदिवली विभागातील जे भाविक आहेत ते आपल्या काही कारणास्तव जाऊ शकत नाही, अशा सर्व भक्तांना भाविकांना एकत्र घेऊन या घाटकोपर या ठिकाणी असणाऱ्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून पांडुरंगाच्या गजर करत या ठिकाणी येत असतो। प्रत्येक वर्षी येत असतो आणि या ठिकाणी पांडुरंगाचं माता रुक्माईचं दर्शन घेऊन सर्व भाविकांना एकत्र घेऊन या महाराष्ट्राची प्रथा आणि परंपरा आहे। हा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र आहे। वारकरी संप्रदायाची जी श्रद्धा आहे ही पांडुरंगाच्या चरणावरती ठेवून आशीर्वाद घेत असतो आणि या आलेल्या भाविकांना आज पांडुरंगाचा प्रसाद म्हणून आज जो उपवास असतो त्यावेळी खिचडीच्या माध्यमातून प्रसाद वाटप पण केलं जातं। अशा पद्धतीने हा धार्मिक सण साजरा करत असताना, हा श्रद्धेचा सण साजरा करत असताना पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक होऊन पांडुरंगाच्या सर्व भक्त वारकरी असतील, भाविक असतील, त्यांच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेत असतो। कारण पांडुरंग हा भक्तांसाठी भक्तांच्या घरापर्यंत जात असतो, त्याच्या गावापर्यंत। त्याच श्रद्धेने आम्ही या ठिकाणी येऊन साक्षात पांडुरंग इथे आलेला आहे असं दर्शन घेऊन आम्ही आशीर्वाद घेत असतो। बहुत बहुत धन्यवाद हमारे चैनल में बनने के लिए। सर, किस तरह का संदेश देना चाहेंगे आप? आज या ठिकाणी आपले आमदार साहेब दिलीप मामा लांडे यांच्या माध्यमातून गेले कित्येक वर्षापासून या ठिकाणी ह्या सर्वोदय नगरीमधील ह्या पांडुरंगाच्या चरणी ह्या घाटकोपर नाही तर मुंबईमधील कित्येक भाविक भक्त वारकरी या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। मामांनी एक मोठा या ठिकाणी संकल्प केला की माझ्या विभागातील जे काही पंढरपूरच्या वारीला जात नसतील त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी आजचा उपवासाचा दिवस म्हणजे खिचडी वाटप असेल
केळी असतील हे देऊन त्यांनाही ह्या उत्सवामध्ये सामील व्हायचं आहे. आणि आज ती वारीच्या रूपानं आम्ही म्हणजे त्या गेटपासनं त्या पांडुरंगाच्या चरणापर्यंत आम्ही सगळेजण मोठ्या धार्मिक वातावरणात आणि एकदम म्हणतात नाही वारीच्या वातावरणात आम्ही ह्या ठिकाणी पांडुरंगाचा नामघोष करत या ठिकाणी आलेलो होतो. आणि खरोखर एक चांगलं वातावरण या ठिकाणी केलं आणि खरोखर मामांचे मनापासून आभार व्यक्त करतो की मामा या ठिकाणी आपले चांदिवली असतील घाटकोपर पश्चिममधील सगळे वारकरी बंधूंना एकत्र आणण्याचं हे काम मामा करत असतात. आज यहाँ पर जो महाप्रसाद के इसमें यहाँ पर खिचड़ी भी रखा गया है वाटप सभी को, तो हम आपको दिखाने का प्रयास करेंगे. आइए हम इन सभी की प्रतिक्रिया लेंगे बारी बारी से. क्या हमारे चैनल के माध्यम से अपनी प्रतिक्रिया रखना चाहेंगे, क्या कहना चाहेंगे, कितने वर्षों से मनाया जा रहा है यहाँ पर? सर्वप्रथम मी सर्व पांडुरंगाच्या भक्तांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देते. आणि गेली कित्येक वर्षापासून आमच्या शिवसेना पक्षातर्फे आमचे माननीय आमदार दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वाखाली खिचडी वाटपाचा प्रोग्राम होत आहे. आणि ह्या वर्षी त्यांच्या बरोबर सहकार्य करून आमचे विभाग प्रमुख दीपक बाबा हांडे आणि आम्ही सर्व महिला आघाडी आम्ही सर्वांनी मिळून हे भाविक जे इथं सर्वोदयमध्ये पांडुरंगाच्या दर्शनाला येतात तर त्यांना आम्ही खिचडी वाटप आणि केळीचा लाभ सर्व उपवास असल्यामुळं त्या लोकांनी घेतलेला आहे. आणि कुठंतरी पांडुरंगाचं दर्शन त्यांच्या रूपाने आम्हाला झालेलं आहे. आणि असंच आम्ही सातत्याने चालू ठेवणार आहे. आमचे वरिष्ठ आमदार दिलीप मामा लांडे आणि विभाग प्रमुख दीपक बाबा हांडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व घाटकोपर पश्चिम महिला आघाडी आणि सर्व पदाधिकारी अगदी उत्साहाने आम्ही आषाढी एकादशी साजरी करतो. इथून पुढेही करत राहू. धन्यवाद. धन्यवाद. आपको कितनी खुशी हुई आज यहाँ पर जो जिस तरह आज आके साल में एक बार जो त्यौहार ये आता है आषाढ़ी एकादशी का, तो हम लोग सब लेडीज़ लोग एक साथ आके खिचड़ी सबको जो जिसका फास्ट रहता है तो हम लोग उनको खिचड़ी देते हैं. तो हम लोग को जरा बहुत एकदम फील होता है, एकदम खुशी होती है. कितने वर्षों से सर्वोदय के यहाँ पर जो गेट पे है? एक 6 साल से हो रहा है ये. 25 साल से हो रहा है. 25 साल से हम लोग बांट रहे हैं. मैं तो नहीं हूँ लेकिन मैं 6 साल से हूँ. आइए हम इनसे भी जानने का प्रयास करेंगे. देखिए चेहरे पे कितनी खुशी नजर आ रही है हमारे चैनल के माध्यम से. क्या कहना चाहेंगे आप? मैं ये कहना चाहूँगी कि हम लोग मतलब एक साल का इंतज़ार करते हैं कि कब हम लोग वो दिन मनाए. वही दिन आज मनाने हम लोग यहाँ पर आए हैं. जैसे कि हर साल हम लोग को मतलब इतना उत्साह रहता है कि सब भक्तों को मतलब जो खिचड़ी वाटप का कार्यक्रम रहता है सबको उसका लाभ होना चाहिए. और हम यही देखते हैं कि पांडुरंग विठू रुक्माई हमको इसी के रूप में मिलते हैं. इसलिए हम लोग उस दिन मतलब भगवान को समर्पित करते हैं और सब लोग को मतलब शुभकामनाएं देते हैं. पहले कितनी भीड़ लगती थी भक्तों की विठ्ठल भगवान का दर्शन करने के लिए जैसे इस सर्वोदय मंदिर में, अब कितना प्रतिशत बढ़ा हुआ नजर आ रहा है? अभी तो मतलब तभी भी थी गर्दी, अभी भी बहुत सारा गर्दी है. और मामा आते हैं इसके वजह से तो सब लोग आते ही है क्योंकि मतलब उस दिन हम लोग को मतलब घाई रहती है कि जाना है करना है सब कुछ मतलब उस दिन के लिए. तो पब्लिक तो हर साल रहती है. ऐसा क्या मामा आने के ऐसी कितनी खुशी क्यों आपको ऐसी लगती है क्योंकि कि आमदार मामा आ गया? हाँ मामा का जो कार्य है वो सबको पता है. इसके वजह से बताना जरूरी नहीं है कि सबको पता है. कितनी खुशी है? बहुत खुशी थी, बहुत दिल से. कितना अच्छा लगा आपको आज? सब कुछ अच्छा लगा, बहुत अच्छा लगा. बहुत अच्छा लगा आप लोग को? चांदौली के आमदार है लेकिन वो घाटकोपर चांदौली दोनों भी विभाग संभालते हैं और सब लोगों को काम करने में या कुछ ऐसा प्रोग्राम करने में हम लोगों को सपोर्ट करते हैं. यहाँ पर मैं देखा जो भी सवारी पे जो रिक्शे में बाइक में गाड़ियों में प्रसाद उनको भी चाहिए था, तो आप लोगों ने बड़ी मेहनत की है प्रसाद देने में. हाँ, भोग को सबको अधिकार है भोग लेने का. फिर भगवान का प्रसाद है ना तो सबको देना चाहिए. और सबको वो बोलते हैं ना आषाढ़ी एकादशी का जो भोग मिलता है तो वो प्रसन्न हो जाता है उनका मन भी. तो आपने देखिए चेहरे पे कितनी खुशी. ओके सभी ने हमारे चैनल इनको भी कुछ कहना हमारे चैनल के माध्यम. रामकृष्ण हरी. असं वाटतंय की आम्ही पंढरपूरलाच गेल्यासारखं ज्यावेळेस मामा येतात म्हणजे नेहमीच असा माहोल इथं पंढरपूरच आहे. प्रति पंढरपूर म्हणूनच आहे. आणि आज असं वाटतंय की आम्ही पंढरपूरलाच गेलेलो आहे आणि तोच आनंद घेतो. तेवढ्याच जोमामध्ये आम्ही प्रसन्न होऊन त्याच्या सेवेसाठी तल्लीन होतो. या
देखिए किस तरह प्रसाद का भोग लेते हुए सब, हमारे कैमरामैन दिखाने का प्रयास करो, देखो किस तरह प्रसाद यहाँ पर लेते हुए। आइए हम यहाँ पर आइए हम जानेंगे यहाँ पर इनसे भी, क्या कहना चाहेंगे आप? देख रहे किस तरह हर वर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आषाढी एकादशीचा प्रोग्राम खूप उत्सवाने पार पडला आहे आणि दरवर्षी मामा आम्हाला, म्हणजे आम्ही पंढरपूरपर्यंत नाही जाऊ शकत, पण मामा हर वर्षी आम्हाला घाटकोपर या नगरीमध्ये पंढरपुरीचं दर्शन हे एकदम म्हणजे उत्सवाने पार पडतात. त्यामुळं मामा येण्याचा खूप उत्सव असतो आम्हाला आणि आम्हाला पण म्हणजे खिचडी वाटप हे सर्व आम्हाला